देशाचे काँग्रेस पक्षाचे आणि या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं की आम्ही या देशातलं आरक्षण बंद करू, हे एवढं मोठं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। या देशामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण या भारतामध्ये दिलेलं आहे आणि हे आरक्षण रद्द करण्याची आतापर्यंत कोणीही हिम्मत केली नाही, पण ही हिम्मत राहुल गांधींनी करून दाखवलेली आहे आणि त्यांचा खरा चेहरा उघड झालेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार अशा खोट्या गोष्टी करून त्यांनी जनतेची दिशाभूल करून मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्यांचा खरा चेहरा जगासमोर उघडा झालेला आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे की ज्यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी असं विधान करणं म्हणजे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आज भारत देशापुढे उभा झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वत्र त्यांचा निषेध करत आहोत आणि मी एकच विनंती करतो जनतेला की असे खोटे बोलणारे हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि हे महाविकास आघाडी यांचा निषेध प्रत्येकाने गावागावामध्ये मनामनामध्ये केला पाहिजे आणि यांना आता मतदानापासून थांबवलं पाहिजे। ज्यांनी आपला चेहरा दाखवलेला आहे, जर सत्तेवर आल्यास आम्ही आरक्षण बंद करू, हे एवढं मोठं स्टेटमेंट त्यांनी वापरलेलं आहे, हे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो। नौटंकी आहे ते आंदोलन म्हणजे राहुल गांधी काय बोलले तर राहुल गांधी हे बोलले की जो शिक्षणाचा दर्जा आहे देशातला तो एक समान व्हावा, सर्व शाळांची तुम्ही गुणवत्ता वाढवा, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा पिचलेल्या अवस्थेतून मार्गक्रमण करणारा जो व्यक्ती आहे, जो समाज आहे, त्याच्यासाठी या देशात आरक्षणाची गरज पडली आहे। खऱ्या अर्थानं तुम्ही त्या सुखसुविधा अधिकार प्रत्येकापर्यंत जर पोहोचवल्या तर देशाला येत्या काळात आरक्षणाची गरज राहणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं। त्याचा विपर्यास करून वेगळ्या पद्धतीनं तो मांडण्याचा प्रयत्न या ज्या भाजप सरकारने केला, त्यांच्या लोकांनी केला, त्याचाही खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी निषेध करतो। मी त्यांना हे सांगू इच्छितो की आरक्षण पिचलेल्या अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या समाजाला आरक्षण देण्याचं काम जे केलं ते आमच्या काँग्रेस सरकारने केलंय। यांनी कधी आरक्षण दिलं नाही, हे ओबीसीला मानत नाही, हे ओबीसींचं नेतृत्व मानत नाही, हे पिचलेल्या अवस्थेतून जाणाऱ्या आमच्या मागासवर्गीय लोकांना मानत नाही, त्यांचं सुद्धा यांना नेतृत्व मान्य नव्हतं। अशा लोकांनी आज या विषयावर आंदोलन करणं आणि खऱ्या अर्थानं देशातल्या जनतेत वेगळ्या प्रकारचा संदेश पोहोचवण्याचा चुकीचा प्रयत्न करणं हे चूक आहे।